नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली आहे। महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भात नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खरगेंमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस किती जागांसाठी आग्रही राहणार आणि कोणत्या जागा लढवणार यावर चर्चा झाली अशी माहिती कळते। मुख्यमंत्री पदाच्या दाव्यासंदर्भात दिल्लीतल्या बैठकीत चर्चा झाली का याच्यावरून मात्र आता राजकीय चर्चेत आता जास्त वेग आलेला पाहायला मिळतोय। नाना पटोले दिल्लीला आहेत सध्या आणि खरगेंमध्ये आणि पटोलेंमध्ये चर्चा झाली असं कळतंय। जागा वाटपावर विशेषतः चर्चा झाल्याची माहिती कळते। प्रतिनिधी चेतन सावंत आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून तपशील घेऊया। चेतन, ही चर्चा झाली आहे पटोले आणि खरगेंमध्ये असं सध्या समजतंय, काय नेमकी चर्चा होऊ शकली हे समजू शकलंय का? आपण पुन्हा एकदा चेतन यांना संपर्क करूयात, मात्र सध्या ही बातमी बघतोय नाना पटोले आणि खरगेंमध्ये भेट झाली दिल्लीमध्ये आणि जागा वाटपाची चर्चा झाली असं समजतंय। तर राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हावेत आणि शिर्डीत तसा समर्थकांनी ठराव घेतलेला आहे असं कळतंय। शिर्डीतील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभेमध्ये थोरात समर्थकांनी हा ठराव घेतलाय। मुख्यमंत्री पदाच्या दाव्यासाठी काँग्रेसमधून नाना पटोलेंनंतर बाळासाहेब थोरातांसाठी समर्थक आक्रमक झालेत। गणपती बाप्पाने आमच्या या नामदार बाळासाहेब थोरात साहेबांना खरोखर मुख्यमंत्री करावं, तसेच आमचे जे दुसरे नेते आहेत विवेक भैया कोले हे सुद्धा मंत्री झाले पाहिजे आणि प्रभावती गोगरे या आमच्या आमदार तर होणारच आहे, याच्यामध्ये बिलकुलही शंका नाही। यांना मंत्री करू ना, ज्यांना मंत्री करू, पण यांना थोरात साहेबांना मुख्यमंत्री पद हे गणपती बाप्पांच्या माध्यमातून मिळणार याबद्दल आम्हाला कोणालाही शंका राहिली नाही। मुख्यमंत्री पदाचा ठराव संमत झालाय, त्यासोबत ठराव संमत काही केला नाही, असा ठराव करता येत नसतो आणि ठराव कुणी केला म्हणून काय मुख्यमंत्री होता येत असं नाही। कारखान्याचे आता कार्यकर्ते उत्साही असतात, बोलतात, एवढंच आहे। आता ते थोडं रोखता येतं का, तर बोलतात ते, बाकी याच्यापेक्षा जास्त काही नाही।